नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक मास पुरुषोत्तमी अमावस्या कधी आहे, या अमावस्येच्या दिवशी महिलांनी कोणते उपाय करावे, ते कोणते उपाय आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। अधिक मासातल्या या अमावस्येला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे। तर ही अमावस्या 3 वर्षातून एकदाच येते। अधिक मास अमावस्येच्या दिवशी आपण काय करावे, काय करू नये, महिलांनी कोणते उपाय करावेत, हे आता याच्यापुढे जाणून घेऊयात। तर या अमावस्येच्या दिवशी सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर आपल्याला घर अगोदर स्वच्छ करायचं आहे। घरामध्ये कुठे जाळं जळमटं असेल तर ते सुद्धा स्वच्छ काढून घ्यायचं आहे। कुठेतरी बसलेलं असतं, तसं तर आपण दररोज साफ करतच असतो, पण तरीही कुठून राहिलेलं असेल तर ते स्वच्छ करून फॅन वगैरे ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्यासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। आणि फ्रीज वगैरे जे काही असतं आपल्याकडे त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा तुम्हाला या दिवशी साफ करायच्या आहेत। ते झाल्यानंतर आपला गॅसचा ओटा असतो तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे, धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने। आणि त्यानंतर आपल्याला गॅसची पण पूजा करायची, किचन ओट्याची। तर ही जी कामं आहेत आपल्याला या दिवशी अमावस्येच्या दिवशी घर सर्व स्वच्छ करायचं आहे। तर गॅस ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे मी इथे। तर त्यानंतर आपल्याला आपली घराची फरशी पुसून घ्यायची आहे। तर त्यासाठी थोडंसं मी पाण्यामध्ये मीठ आणि हळद घातलेली आहे। तर खडी मीठ तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका। खडे मीठ आणि हळद टाकून पाणी मिश्रित करून आपल्याला घरातली आपली फरशी पुसून घ्यायची आहे। घराचा मेन डोअर आहे किंवा इतर दरवाजे आहेत ते सुद्धा पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने। ते आणि फरशी किंवा आपलं जे अंगण आहे दारातलं ते सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। कारण या दिवशी आपल्याला अमावस्ये काही शुभ तिथीला आपण हळदीचं लेपन करतो। तर इथे मी माझं अंगण पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरतीच आपलं हळदीचं लेपन करणार आहोत। त्या अगोदर आपण घरातली सर्व फरशी पाण्याने, मिठाच्या पाण्याने आणि हळदीने पुसून घेणार आहोत। तर मी इथे हळदीच्या पाण्याने आणि मिठाने फरशी पुसून घेतलेली आहे। त्यानंतर आपली दररोजची नित्यकामे आटपून झालेली आहेत आणि आपली आंघोळ झाल्यानंतर तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला विशेष एक उपाय करायचा आहे। आपल्या पितरांचा आपल्यावरती सदैव आशीर्वाद राहावा, तर त्यासाठी आपल्याला पितरांना या दिवशी तर्पण करायचं आहे। तर तर्पण करत असताना पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ असतात आपल्याकडे, ते तीळ टाकून आपल्याला सूर्यदेवाला पाणी आपल्याला अर्पित करायचं आहे। तर असं म्हटलं जातं की पितृलोकामध्ये पाण्याची टंचाई असते, त्यामुळे पितरांना पाणी अर्पण केल्याने ते पाणी पितरांना मिळतं आणि पाणी पितरांना मिळाल्यानंतर पितर तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। असं केल्याने पितृदोष नाहीसे होतात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात येतं। तर त्यामुळे तुम्ही या दिवशी पितरांना तर्पणसुद्धा करायचं आहे। तर आपल्याला गॅसची पूजा करायची आहे, तर मेन दरवाजाची पूजा करायची आहे, गॅस ओट्याची पूजा करायची आहे। तर तिथे स्वस्तिक काढून तुम्ही पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। तर हळदीचं लेपनसुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे। तर हे छोटे छोटे उपाय या दिवशी आवर्जून आपल्याला करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। मी लेपन करण्यासाठी लेपनमध्ये थोडंसं दूध, तांदळाची पेस्ट आहे, पावडर आहे, तर ते तांदळाचं पीठ, दूध, गोमित्र, तर हे सर्व मिश्रित करून मी ते तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल असतील तर त्यापासून आपल्याला हळदीचं इथं उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे। तर मी अशा पद्धतीने तुम्हाला इथे करून दाखवलेले। तर हळदीचं लेपन का केलं जातं, तर हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते। घरातील नकारात्मक ऊर्जा तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून आपलं संरक्षण होतं, म्हणून हळदीचं लेपन या दिवशी केलं जातं। तर ते हळदीचं लेपन आपल्याला या दिवशी ज्या शुभ तिथी आहेत, पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार, शुक्रवार, मंगळवार आणि कुठलाही आणखीन शुभ सणवार आपल्याकडे येतो, तर त्या दिवशी तुम्हाला आवर्जून असं सोप्या साध्या पद्धतीने हळदीचं लेपन करायचं आहे। कारण हे सर्व दारासमोर स्वच्छ रांगोळी काढलेली पाहून आपल्याला सुद्धा आनंद होतो प्रवेश करताना। तर माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या घरामध्ये नक्कीच आनंद होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहील। हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला पवित्र नदी स्नान आणि दानधर्म केले जाते। जे लोक अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करतात त्यांना सुख आणि समृद्धी प्राप्त होते। याशिवाय जीवनात येणाऱ्या अनेक समस्यापासून सुद्धा त्यांचा बचाव होतो। त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी काळसर्प दोषापासून सुद्धा मुक्ती मिळवण्यासाठी पूजा करण्याची पद्धत आपल्याकडे आहे। अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते। हिंदू शास्त्रात भगवान शंकर हे पितासम मानले जातात। धार्मिक मान्यतानुसार जी व्यक्ती या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची पूजा अर्चा करते
त्यांच्या कुंडलीतील पितृदोषाचा प्रभाव कमी होऊ लागतो। याशिवाय मलमास अमावस्येच्या दिवशी महादेवाचा जलाभिषेक करणे, बेलपत्र आणि शमीची पाने अर्पण करणे तसेच करणेचे फूल अर्पण केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात। जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल आणि त्याला त्यापासून मुक्ती हवी असेल तर अमावस्येच्या दिवशी पहाटे लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करून श्राद्धविधी व पिंडदान करावे। असे केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होते। याशिवाय या अमावस्येला शिवलिंगावरती काळे तीळ अर्पण केल्यास पितर शांत होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते। ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येला शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने पितृदोषामुळे मानवी जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात। पुरुषोत्तमी अमावस्येला तर या दिवशी भगवान शंकरांची विधिवत पूजा केल्याने ग्रह नक्षत्रांचे अशुभ प्रभाव दूर होऊन पितृदोष समाप्त होतो। पुरुषोत्तमी अमावस्या तिथीला काही गोष्टी आहेत त्या अर्पण केल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि पितरांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो। तर या कोणत्या वस्तू आहेत शिवलिंगावरती या अमावस्येला आपण अर्पण करायला हव्यात? पुरुषोत्तमी अमावस्येला शिवलिंगावर मध आणि पांढरे तीळ अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं। तर असं केल्याने समाजात मान व सन्मान वाढतो, यासोबतच पितृदोष दूर होतो। असं मानलं जातं की हे सर्व केल्यानं सर्व पापे नष्ट होतात आणि सुदृढ आरोग्य देखील प्राप्त होतं। तर पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावरती चांदीचा नाग आणि पाणी तसेच बेलपत्र अर्पण केल्याने सर्पदोषासह पितृदोष संपतो आणि पितरांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो। असं मानलं जातं की चांदीचा नाग अर्पण केल्याने सुख समृद्धी आणि संपत्तीचा मार्ग सापडतो। रुईचे पान हे भगवान शंकराला प्रिय आहे, म्हणून पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर रुईचे पान सुद्धा अर्पण करावे। असे केल्याने मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा दूर होतात आणि ग्रहांचा शुभ प्रभाव मिळतो। तसेच भगवान शंकराच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात। पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर शक्य झालं तर उसाचा रस अर्पण करणे खूप शुभ आणि लाभदायक मानलं जातं। पितरांचे दोष दूर होतात आणि सांसारिक सुखाची प्राप्ती होते। शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहावे। उसाचा रस अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होऊन जीवनात सुख समृद्धी नांदते। पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास 108 बेलपत्रावर पांढऱ्या चंदनाने राम लिहून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत हे बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे। तर 108 बेलपत्र शक्य नसतील तर तुम्ही 11 बेलपत्र सुद्धा अर्पण करू शकता। असं केल्याने ग्रहदोष दूर होतात आणि पितृदोषही दूर होतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी घरगुती माहिती दिलेली आहे आणि साधे सोपे उपाय सांगितले आहेत। तर ते केल्याने आपल्या जीवनात नक्कीच सुख समृद्धी नांदेल, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहील। आपल्या कुंडलीमध्ये काहींच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, तो सुद्धा नाहीसे करण्याचे छोटे छोटे उपाय सांगितले आहेत। तर ते केल्याने नक्कीच आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदेल, तर घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचा वास राहील। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।